तर कशा आहात तुम्ही? कसे आहात तुम्ही? पण खूप सो आनंदाचेच असणार. खूप सो आनंदात असणार. तर मी प्रिया, मी मिष्टू आणि तू अवंती. आपलं मिष्टी अँड मम्मा युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. तर आम्ही असं रेडी झालोय, कुणी रेडी व्हायचं बाकी आहे. आणि अवंत तुझे आहे ना ते, हो अवंत तुझे आहे ना मिष्टू दीदीचा हेअरकट करून देते, हो की नाही? हे रमा तोंडात हात काढ. तर आम्ही चाललेलो आहोत मस्त रेडी होऊन फिरायला. कुठे चाललोय आपण? हॉटेल हॉटेल हॉटेल. आम्ही चाललोय कास पठारला. तर बघूया, सगळेजण खूप तारीफ करतात कास पठारची. मस्त मस्त फुलं आलेले असतात सप्टेंबर पासून तिथे. तर म्हटलं 2 वर्षांपासून चाललो होतं की तिथे जायचं पण कधी योगच नाही आला. तर म्हटलं चला आता जाऊन येऊयात. तर मग आता अवंतीन ते काल इकडे रात्री आले आमच्याकडे आणि म्हटलं चला आपण कास पठारला जाऊन येऊयात. तर असं चाललंय, सिस्टर प्रेम चाललंय की नाही. अवंत तू रेडी करते मिष्टू दीदीला. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करायचं मिष्टी? चॅनलला आणि शेअर करा. तर यांची मस्ती अशी आता चालूच राहणार आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. तर आता मिष्टू दीदी अवंत तुझा मेकअप करतीये, हो की नाही? अवंत तू छान वाटतंय. अवंत तू मिष्टू दीदीच्या सलून मध्ये गेली आहे आणि आता हेअर कट वगैरे ते चालू आहे मॅडमचं, हो की नाही? ते तोने मी बघते, तोने. हा ओके. तुझे पप्पा नाही आहे, तोने. तुझे पप्पा आहे. काय काय म्हणतोय? अरे असं ये ना तू. चला कर. जमतंय का? नाही पाणी बरोबर आहे. तर आताच आम्ही निघालो आहोत. मस्त प्रवासाला सुरुवात झालेली आहे आमच्या. आणि किती जरी म्हणलं तरी उशीर होतोच. म्हणजे लवकर उठलो वगैरे सगळं आवरलं तरी काही ना काही असतंच. लहान मुलं म्हणलं की चालूच असतं काही ना काही. आणि आज आमच्या 2 मोठ्या माणसांनी देखील उशीर केलेला आहे, हो की नाही? आज आपण लवकर आवरलो होतं दोघींनी. लेडीज पास झाल्या. येस. तुम्हाला पण फील यायला पाहिजे ना की लवकर आवरून दुसऱ्याने उशीर केलं तर काय होतं. बरं बरं. कसं वाटलं मग? छान वाटलं. म्हणजे आम्हाला अजून रेडी होऊन छान बसलो, रिलॅक्स. म्हणजे अजून आम्हाला विचार करायला वेळ भेटला की काही राहिलंय का आपलं, काही विसरलंय का आपण, कुठला मेकअप राहिलाय का. मग याच्यानंतर नेहमी आधी तयार व्हायचं. बरं ठीक आहे. चला मग कंटिन्यू पुढे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. आम्ही देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कास पठारचं सौंदर्य दाखवतो. आणि अजून जर काही स्पॉट आम्हाला करायला भेटले तर ते देखील करू आम्ही रस्त्याने. सरप्राईज स्पॉट्स बघू. तर रस्त्याने जातानाच एका ठिकाणी आम्ही जेवायला थांबलो. तर तिथला हा व्ह्यू आणि ॲम्बियन्स खूप मस्त होतं. तर दिसेलच तुम्हाला. गाडी चालवते मिष्टी. फोटोशूट चाललंय का आता? ओ एवढं डेंजर मिष्टी. ओ माय गॉड.
तर हा बघा साईड व्ह्यू खूप मस्त असं दिसत होतं इथले वातावरण आणि वारा देखील खूप छान होता. तर इथेच आम्ही कॉर्नरला टेबलवरती जेवायला बसलो आणि मस्त असा व्ह्यूचा आनंद घेत होतो. काय तर आता जेवणं झालेली आहेत, नॉनव्हेज काही व्हेज. म्हणजे व्ह्यू खूप मस्त होता त्या हॉटेलचा, जेवण ठीकठाक होतं हो की नाही, पण व्ह्यू खूप सुंदर होता. तर आता आम्ही चाललेलो आहोत कास पठारवरती, अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे आता. तर पोहोचल्यानंतर तुम्हाला मस्त असा व्ह्यू दाखवतो आम्ही तिथे. हॉटेलला फोटोशूट पण छान. येस छान, कारण व्ह्यू खूप सुंदर होता तिथला, त्यामुळे फोटो रील्स बनवलं थोडंफार. तर इथं विजिटसाठी 150 रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि त्यामध्ये पार्किंग टू कास पठार ही बस फॅसिलिटी सुद्धा इन्क्लुडेड आहे. तर आता ही मोठी क्यू आहे पाठीमागे. आमचा नंबर आलाय ना, आता बस लवकर येत नाही, आम्ही बसचीच वाट पाहतोय. ते आपल्याला इथनं घेऊन जाणार. चल मिश. तर हे इथे असे काही स्टॉल्स आहेत आणि इकडे पार्किंगला एवढी अशी जागा. आता आम्ही पोहोचलोय कास पठारला आणि बघा इथे येलो कलरच्या मागे बघा दिसतो, येलो आहेत, पर्पल आहेत, व्हाईट पण आहेत. ते 3 आम्ही पाहतोय सध्या पुढे. बरं झालं ऊन नाहीये, ढगाळ वातावरण आहे, त्याच्यामुळे छत्री आहे, हवा पण थंडी आहे. लेट झालंय आम्हाला बरंच इकडे यायला. आता ऑलमोस्ट 4:15 वाजलेत. बघू जेवढे कव्हर करता येईल आम्हाला तेवढे कव्हर करू आम्ही. तुम्हाला दाखवतो आम्ही आनंद घेतो. हे पहा वेगवेगळ्या कलरनी वेगवेगळ्या फुलांनी असं नटलेलं हे कास पठारचं सौंदर्य. तर खूप जास्त फुले होती या साईडला, पण तिकडे जाण्याला परमिशन नव्हती. आणि आता आम्ही आमच्या बसचा वेट करतो आहे. खूप जास्त धुकं आहे, थंड वातावरण आहे आणि मस्त वातावरण आहे खरंच इथे. तरी आम्हाला पूर्ण जे स्पॉट होते ते कव्हर करायला नाही भेटले,
नेक्स्ट टाइम आम्ही ते पण करू. आपल्या गरमागरम कांदा भजी. हे घ्या मस्त मस्त कांदा भजी. आणि हा माझा वडापावचा लास्ट बाईट खाऊन घेते मी. पटकन फिनिश करून आणि विंडो टूर करायला जायचंय आम्हाला. चालेल. संपलाय पाव. घेते ते खूप गरम आहे. आणि कसे कसे रे. नाही. तर आता लागलोय आम्ही परतीच्या प्रवासाला. दोघी देखील मुली आता मस्त निवांत झोपलेल्या आहेत, आराम करत आहेत, खूप थकल्या खेळून खेळून. आणि असं सगळीकडे अंधार आणि फक्त हे जे स्ट्रीट लाईट किंवा घरांची लाईट दिसत आहेत ते मस्त वाटतंय बघायला ते देखील. आणि पुणे म्हटलं तर ट्रॅफिक तर असणारच. तर हे बघा आता आम्हाला इथे भेटली आहे ट्रॅफिक. आणि आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय.